आपण पाहत आहात बीबीसी माझा न्यूज। बीबीसी माझा न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। माजी मंत्री तथा राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली व अथांग परिश्रमाने पूर्ण सहकारी साखर कारखाना लिमिटेड वसमत नगर येथे नवीन इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन व नवीन सीबीजी प्रकल्पाचे भूमिपूजन व शेतकरी मेळावा संपन्न झाला। हा कार्यक्रम परभणी लोकसभेचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। तर नवीन इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन ज्येष्ठ संचालक डॉक्टर कमल किशोर कदम यांच्या हस्ते संपन्न झाले। सीबीजी प्रकल्पाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले। तर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजूभैया नवघरे यांची उपस्थिती होती। तर या कार्यक्रमाचे विनीत कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, उपाध्यक्ष प्रल्हादराव काळे, कार्यकारी संचालक अमोल पाटील व सर्व संचालक कामगार हे उपस्थित होते। या कार्यक्रमाला कारखान्याचे सभासद व ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर शारदा पाटील यांनी करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। अशोकरावजी चव्हाण साहेबांचे मी आभार मानू इच्छितो, कारण त्यांनी जो या विभागामध्ये पूर्ण सहकारी साखर कारखान्याकडे येणारा रस्ता आहे तो आपल्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी आपल्या माध्यमातून या विभागातील सगळ्या शेतकऱ्यांची सोय करून देण्याचं काम केलेलं आहे। जवळपास 500 ट्रक बैलगाड्या असतील, सगळ्याच वाहनांसाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता होता। त्यांनी आपल्या इथं या महाविकास आघाडीच्या काळामध्ये आपल्याला या रस्त्याच्या बाबतीमध्ये मदत केलेली आहे। या पूर्ण कारखान्याच्या माध्यमातून आदरणीय दांडेगावकर साहेब आणि आपले सर्व सभासद मागच्या 30 वर्षापासून त्यांच्या सगळ्या गोष्टीबद्दल आपल्याला माहिती आहे। निश्चित हे जे नवीन युनिट आपल्या इथं उघडलेले त्याच्या माध्यमातून तुमची आमची निश्चित या शेतकऱ्यांची सभासदांची प्रगती होईल ही मी अपेक्षा व्यक्त करतो व इथंच थांबतो।